तर अकोल्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पोपटखेड परिसरात एका बिबट्यानं शेतकऱ्यावर हल्ला चढवलाय। पोपटखेड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आलेला आहे। तर अडगाव रेल्वे स्थानक परिसरातही बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। बिबट्याचा व्हिडिओ स्थानिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केलेला आहे। वस्तीत बिबट्याच्या शिरकावामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। रहिवाशांनी वन विभागाला कठोर पावलं उचलण्याची मागणी केलेली आहे। राज्यात पुन्हा बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गानंतर आता अकोल्यात देखील बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। तर अकोल्यातील शहापूर रूपागड परिसरात देखील एका शेतात बिबट्यानं शेतकऱ्यावर हल्ला केलाय। हल्ल्यात 50 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झालाय। शेतकऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। तर शिरूरमधील फाकटे इथे वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झालाय। माणिकडोह बिबट निवारण केंद्रात या बिबट्याची रवानगी करण्यात आली आहे। आतापर्यंत वन विभागाने पिंजऱ्यात 28 बिबटे जेरबंद केलेले आहेत। अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडलाय। दुचाकी आणि एसटी बसचा हा अपघात झालाय। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालेला आहे। बीडच्या अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे। दुचाकी आणि एसटी बसचा अपघात झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।